नमस्कार मित्रांनो, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. मित्रांनो, पैसा हा असतोच, पण तो पैसा आपण कसा जोपासतो आणि त्या पैशाची आपण योग्य प्रकारे जर गुंतवणूक केली तर तो पैसाच आपल्याला पैसे कसे मिळवून देतो. त्यासाठी मी तुम्हाला बोधकथा सांगणार आहे आणि ह्या कथेतून तुम्हाला नक्की काय घेता येईल ते पहा. तर एका गावामध्ये एक कुटुंब राहत असते आणि त्या कुटुंबामध्ये एक वडील, 3 मुले आणि 3ही मुलांच्या बायका, म्हणजे त्या मुलांच्या वडिलांच्या सुना, असा तो परिवार होता. त्या मुलांच्या वडिलांचे वय जवळपास 50 वर्ष होत आलेले होते. वडिलांना असे वाटले की आता घरचा कारभार आपण 3ही मुलांपैकी एखाद्या मुलाकडे सोपवावा. परंतु नेमका तिघांमधून कोणाकडे सोपवावा ह्याचा प्रश्न त्यांना पडला होता आणि ते तपासण्यासाठी त्यांनी ठरवले की ह्या 3ही मुलांची आपण एक छोटीशी परीक्षा घेऊया आणि मग ती परीक्षा घेण्याचे ते ठरवतात. त्यासाठी त्या 3ही मुलांना बोलावून सांगतात की मी आता घर चालवण्याची जबाबदारी तुमच्या तिघांपैकी एकावर सोडणार आहे. त्यासाठी जो योग्य रीतीने धन जोपासेल त्यालाच मी ह्या घरचा कारभार चालवण्यासाठी देणार आहे. तेव्हा तुमची परीक्षा पाहण्याची वेळ सुरू झालेली आहे. तर तिघही भाऊ म्हणतात, चालेल, त्यात विशेष असे काही नाही. दुसऱ्या दिवशी त्या मुलांचे वडील सकाळच्या झोपेतून लवकर उठतात. अंघोळ वगैरे करून 3ही मुलांना व मुलांच्या बायकांना बोलवतात आणि सांगतात, मी आता 3 वर्षासाठी देवदर्शनाला जात आहे. तेव्हा माझ्याजवळ हे जे 3 किलो शेंगदाणे आहेत ते तुमच्याजवळ ठेवण्यासाठी मी देत आहे. वडील प्रत्येक मुलाजवळ 1-1 किलोप्रमाणे शेंगदाणे ठेवायला देतात. तिघांकडे 1-1 किलो असे 3 किलो शेंगदाणे ते प्रत्येकाकडे देतात आणि सांगतात की मी देवदर्शनावरून जेव्हा परत येईन तेव्हा हे शेंगदाणे तुम्ही जसेच्या जसे मला परत करा. जो हे शेंगदाणे मला योग्य रीतीने परत करेल त्याच्याच हातात मी घरचा कारभार देईन. आपल्या मुलांना शेंगदाणे सांभाळण्याची अशी सोपी जबाबदारी देऊन वडील 3 वर्षासाठी देवदर्शनाला निघून जातात. मोठा मुलगा आणि त्याची बायको म्हणते की काय साधे काम दिले, असं ते समजून ते काय करतात, त्यांना दिलेले शेंगदाणे एका स्वच्छ केलेल्या काचेच्या बरणीत टाकतात आणि ती बरणी झाकण लावून सुरक्षित ठिकाणी ठेवून देतात. 2 नंबर मुलगा, मधला मुलगा म्हणतो, हे शेंगदाणे ठेवून दिले तर 3 वर्षामध्ये हे खराब होऊन जातील असं त्याला वाटतं. म्हणून तो काय करतो की ते शेंगदाणे 30 रुपयाला दुकानदाराला विकून टाकतो आणि मग तो ठरवतो की हे 30 रुपयाला जे दुकानदाराला मी आता विकतो आणि वडील पुन्हा आले की ते शेंगदाणे विकत आणून चांगले शेंगदाणे वडिलांना परत करेन, असा तो विचार करून त्याची पत्नी आणि तो मुलगा असा निर्णय घेतात. परंतु सर्वात जो लहान मुलगा असतो तो आणि त्याची पत्नी ही अतिशय काटकसरी आणि कष्टाळू असतात. तो आपल्या पत्नीला म्हणतो, हे शेंगदाणे आपण घरच्या मागील रिकाम्या जागी लावून त्याची पेरणी करूया. त्यामुळे शेंगदाणे खराब होणार नाहीत आणि आपल्याला ह्या 1 किलो शेंगदाण्यांपासून किमान 10 किलो शेंगदाणे मिळतीलच. लगेच तो लहान मुलगा म्हणजे धाकटा मुलगा आणि त्याची पत्नी कामाला लागतात. पाहता पाहता दिवस निघून जातात. लहान धाकट्या मुलाच्या घरात पहिल्याच वेळेस भरपूर शेंगदाणे जमा लागतात आणि मग तो शेंगदाण्याची शेती सलग 3 वर्ष करतो. त्याच्याजवळ जवळजवळ 100 पोते शेंगदाणे जमा होतात. आता 3 वर्ष निघून गेली आणि ठरल्याप्रमाणे वडीलही 3 वर्षानंतर परत आलेले असतात घरी आणि मग ते आपल्या मुलांकडे ठेवायला दिलेल्या शेंगदाण्यांची मागणी करतात. मोठा मुलगा बरणीत ठेवलेले शेंगदाणे वडिलांच्या हाती देतो आणि म्हणतो की तुम्ही दिलेले शेंगदाणे मी तुम्हाला परत करीत आहे. ह्यामध्ये एकही शेंगदाणा कमी नाही तरीही ते खराब किंवा वाळलेले असतील ह्याला मी जबाबदारी नाही.
कारण मी अतिशय योग्य रीतीने ते काचेच्या बरणीत झाकून बंद करून ठेवले होते, असा पहिला नंबरचा मुलगा बोलतो. त्यानंतर दुसरा मुलगा काय करतो, पटकन दुकानात जातो आणि त्यांनी जे 30 रुपयाला 3 वर्षापूर्वी विकलेले शेंगदाणे होते ते आता 3 वर्षानंतर 40 रुपये किलोप्रमाणे नवीन शेंगदाणे विकत घेतो आणि तो वडिलांच्या समोर आणून ठेवतो. परंतु सर्वात जो लहान मुलगा होता, धाकटा मुलगा होता, त्याला जेव्हा वडील आवाज देतात तेव्हा तो धाकटा मुलगा वडिलांना म्हणतो की मी तुमचे शेंगदाणे हातात आणू शकत नाही, तेव्हा तुम्हाला तुमचे शेंगदाणे घेण्यासाठी माझ्यासोबत यावे लागेल. तेथे ठेवलेल्या 100 पोते शेंगा वडिलांच्या स्वाधीन करतो. वडील खुश होऊन धाकट्या मुलाच्या हातात घरचा कारभार अगदी आनंदाने सोपवतात. तर मित्रांनो, धन जोपासना म्हणजे निव्वळ पैसे सांभाळणे किंवा विचार न करता कोठेही गुंतवणूक करणे नव्हे, तर ते धन पैसे तुमच्यासाठी निरंतर काम करत राहिले पाहिजे, सतत त्यामध्ये वाढ होत राहिली. आता तुम्ही ह्या कथेमध्ये पाहिलात, पहिला मुलगा काय करतो, ते शेंगदाणे तसेच त्या बरणीमध्ये झाकून बंद करून ठेवतो, तर त्याच्यामध्ये काहीच वाढ झाली नाही, ते जसे होते तसेच राहिले, परंतु मात्र थोडे खराबसुद्धा होण्याचा चान्सेस होता. 2 नंबर मुलगा काय करतो, ते शेंगदाणे 30 रुपयाला विकतो आणि पुन्हा जेव्हा वडिलांना द्यायचे असतात तेव्हा तो 40 रुपयाने तो विकत घेतो. म्हणजे जवळजवळ त्यांनी तिथे 10 रुपये त्या दुकानदाराला जास्त देऊन त्याने स्वतःचाच तोटा केलेला आहे. परंतु जो तिसरा मुलगा आहे त्यांनी ते 1 किलोचे शेंगदाणे एका शेतात त्याची पेरणी करून 100 पोते शेंगदाण्यांच्या पोत्या त्यांनी भरभराटीचा व्यापारच केला असा म्हणायला काय हरकत नाही आहे. तर त्याचप्रमाणे आपण सुद्धा इन्व्हेस्टमेंट शिकली पाहिजे की पैशांनी पैसा कसा आपण कमवू शकतो. तर नक्कीच तुम्हाला ही कथा आवडली असेल, होय ना? आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.